जर तुमचे 7च्या आत तुमचे आले 14 जण तर तुम्ही काय करणार तेव्हा? 12 प्लेयर खेळ 12 प्लेयर एखाद्याला थोडं बॅटिंग बॉल ऍडजस्ट करा असं म्हणून. 12 प्लेयर बॅटिंग करतील बॉलिंग नाही 12 बॅटिंग करतील. नाही शरद काय पैसे भरतो. अरे पैसे नाही रे. तुम्ही बॅटिंगला बोलले म्हणजे असे ऍडजस्ट करता. ऐकून घ्या पूर्ण मॅच मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या इथे बिर्याणीची पार्टी होत आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच कळालं असेल की आज काय होणार आहे. तर आपल्या इथे बिर्याणीची पार्टी होती. तर गजभाऊ कांदा कापण्यामध्ये व्यस्त होते आणि तसेच बाकीचे प्लेयरही सहकार्य करत होते. तर आता नवीन सिरीजचे कॅप्टन म्हणजेच आलोकदा, आमचे सर्वात महत्त्वाचे प्लेयर आणि तसेच आचारी शांताराम सर आणि आपला लाडका जय आणि हाईसम जाधव साहेब. क्या बना रहे हो गजवाव हे आमच्या टीमचे शाहरुख खान. वाह, क्या ऍक्शन ती भाई, वाह. मित्रांनो, चिकन बिर्याणी सोबत आम्ही व्हेज पुलावही केला होता आणि त्यात टाकण्यासाठी पनीर आणलं होतं. तर बघा पनीर किती छान प्रकार झालेले आहे. तर जय काय म्हणतो बघूया. 2 किलो काकडी खाणार. 2 किलो किती खाणार? 2 किलो. कैसा लगा मेरा मजाक? 2 किलो काकडी आणलेली पूर्ण संपून टाकणार. कधी? अख्खा खंबा संपून टाकणार. अरे बापरे, चकण्याला काकडी खायची आहे. पीस किती खाणार तुम्ही? पीस 4 खाणार फक्त फक्त. लेग पीस. बाकीच्याला योग्याला देतो. लेग पीस आणि योग्य दारू मी पितो. कोणते पीस खाणार तुम्ही? लेग पीस. लेग पीस आम्ही लेग पीस पुरं तुडून आणले. भांडण मित्रांनो, अन्नाचा लय जीव योगेश भाऊ मध्ये. येडे साहेब बोला. तुम्ही काय खाणार? रस्सा फक्त बिर्याणी कुठे रस्सा असतो? ते बरोबर. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को तर मित्रांनो, आपल्या बिर्याणीला छान असा उकळ फुटलेला होता. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर बिर्याणी सोबत आता आमचा व्हेज पुलावची तयारी चालू होती. तर मग गजूने तळालेलं पनीर सर्वांनी खाऊन घेतलं होतं, कारण की त्याची क्वालिटी 1 नंबर होती. त्यामुळे त्याला डबल पनीर आणून डबल त्याची कटिंग करावी लागली. तर बघा किती छान प्रकारे असा आमचा हा गजू कटिंग करतो. कोणाला जर कॅटरिंगचं काम द्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून आम्हाला संपर्क साधा, आम्ही तेही काम घेऊ. गजूसाठी ह्या व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. आणि तुम्हाला हे सांगिततो की मी आलोक दादाला नवीन सिरीजचा कॅप्टन का म्हणलो आहे हे तुम्हाला आता लगेच या पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे. तर हे बघा. तर मित्रांनो, इथे सिरीजचं आता तयारी झालेली आहे. तरी आता तुम्हाला थोडाच वेळ सांगणार आहे की नवीन नियम काय आहे. अभी मजा आएगा ना. जर तुमचे 7च्या आत तुमचे आले 14 जण तर तुम्ही काय करणार तेव्हा? 12 प्लेयर खेळ 12 प्लेयर एखाद्याला थोडं बॅटिंग बॉल ऍडजस्ट करा असं म्हणून. 12 प्लेयर बॅटिंग करतील बॉलिंग. नाही 12 बॅटिंग करतील. नाही शरद काय पैसे भरतो. अरे पैसे नाही रे. तुम्ही बॅटिंगला बोलले म्हणजे असे ऍडजस्ट करता. ऐकून घ्या पूर्ण मॅच मध्ये ऍडजस्ट करा. म्हणजे लवकर आले तर नाही डिसिजनचं बोला. डिसिजन मॅच मध्ये जे डिसिजन मॅच मध्ये काही होऊ द्या की आपण अंपायर चुकला फक्त दोघांनी अंपायर तुम्ही कॅप्टन दोघं बोलतील बस. कधी कोणी बोलणार नाही तुमचं. कप्तान आलो. चलो पुढे उद्या बसू आणि साक्षात या. ये बड़ी अच्छी बात कही आप.
घेऊ ना. ते माहित नव्हतं. 7:15 मॅच चालू होती. लवकर झाली 7:15 मॅच. तुम्ही लवकर यायला पाहिजे. आपण तोच करू ना. आलोक लेट आला तर आमचं captain आहे. त्यांचा प्रॉब्लेम नाही काय. ते सांगतील व्हिडिओ काढतो तू कटुडे. तुमची टीमचे मेंबर कुणी साक्षात येत नाही लवकर. अरे 4 दिवस झाले बघतोय. 4 दिवस झाले बघतोय. सगळे 7:15 नंतर येतात. ठीक आहे ठीक आहे ठीक म्हणजे साक्षात पाहिजे सगळे. आहे त्यांचं काय म्हणणं आहे जे पहिले येतील जे अगोदर येईल 7च्या आत तेच घेतलं जाईल. हा असं काय आहे का असं काय आहे का सांगा पटकन. डन. नवीन सिरीज सुरू करण्याची आणि काही त्यातल्या अटींची इथं पूर्तता झाली होती, म्हणजे अटी मान्य झाल्या होत्या. त्याच नंतर आम्ही लगेच मित्रांना जेवायला बसवलं आणि आपला पक्का भाऊ काही पाठीमागच्या मॅचचं काही विसरला नव्हता, तर तो बघा काय म्हणतो ती. सांगून दम टाकत दम. ओ भाई मारो मुझे मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार मजाक हो रहा है. भाऊंचा हा कॉन्फिडन्स चांगला होता, पण हा आता सिरीजमध्ये असाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही हॉटेलचे रील्स बघितले असाल, पण आता आमचे रील्स बघा. नान करते काय यावंच लागतं. इकडे पाय. हा यावंच लागते. तर असे आमचे वकील भाऊ आकाश जाधव हे सर्वांना वाढत होते. कापताना जागा नाही ठेवली बाबा. कापताना जागा नाही ठेवली बाबा. काही बी असो रव्या ओपनिंगला आपलं तर जमलं रव्या म्हणजे नाच करत नाही रव्याचा. तरी पण आम्ही जिंकणार. अरे तरी पण आम्ही जिंकणार. तुम्ही काय जिंकणार एकतर तुम्हाला सगळ्यात भारी सगळ्यात वारे पण सगळ्याचा बाप येतो. वारे पण सगळ्याचा बाप येतो. उद्या सगळ्याला. चला उद्या बघू उद्या. हा 1 नंबर. कभी कभी लगता है क्या पुनीत भगवान है. घरचे साहेबांना माझ्यावर खूप विश्वास आहे, तर मी तो विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करील. आपल्या मित्रांनी आता जेवायला सुरुवात केली होती, तर आपण क्वालिटी विचारूया कशी येतो. 1 नंबर. Thanks. Love you. Forever. 1 नंबर. भाऊंच्या म्हणण्याहून तर कळालंच होतं की बिर्याणी अशी 1 नंबर झालेली आहे, पण आमचा व्हेज पुलावही काही कमी नव्हता. तोही खूप छान असा झालेला होता. मित्रांनो, नवीन सिरीज सुरू केली आहे, म्हणजे आपण आता त्यावर थोडंसं बोलूया. तर नवीन सिरीजचे कॅप्टन शरद भाऊ आणि दुसऱ्या टीमचे कॅप्टन आलोकदा हे आहे. म्हणजे सिद्धिविनायक वर्सेस मायटी ह्या 2 टीमांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगण्यात अत्यंत दुःख होत आहे की मायटीचा पडदा हा सिद्धिविनायकवर खूपच भारी आहे, कारण की आधी मॅच खेळलेलं भरपूर मॅच झाल्या आहेत, तर त्यामध्ये मायटी जास्त विन झालेले आहे. तर बघूया आता नवीन सिरीजमध्ये काय होतं ते. आला गोंग बोला. कॅप्टनला बोला. तुमच्या कॅप्टनला बोला. Stop luck, बरं का. कॅप्टनला बोला. तुमच्या Stop luck, शरद भाऊ. तुमच्या कॅप्टनला बोला ना. नाही, बाबा, आता उद्या तुमचं सिरीज लागली आपल्या, तर याचे विनिंग प्राइस काय 2,000. 2,000 सिरीज. ओके, 5 मॅचची सिरीज राहील. 7 मॅचची ठेवतो. नाही, 5च. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. आणि अंपायर निर्णय लास्ट निर्णय. 7 दिवस एक आपल्याला एक अंपायर 2 कॅप्टन. आणि अंपायर पाहत बसतील. ती त्यानं मदत कोणीच डावात मशाळा निघालाय. नवीन बॉल घेऊन येऊ द्या. अजून काही कोणाला काही सगळ्याला बेस्ट ऑफ लक. बॉल नाही आपल्याकडे. अब तो सच बोल दे भोसड़. समज रहे हो ना. तर मित्रांनो, 5 मॅचची सिरीज आहे आणि 2,000 रुपयाचं विनिंग बक्षीस आहे. तर मग भेटूया अशाच एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.